मी संतोष शामराव सावंत, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, पुणे. अच्छा सर, आता काळवडीमधून काय इन्फॉर्मेशन मिळाली? काळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच यांचं काल आम्हाला पत्र आलं होतं की शाळांमध्ये जो आहार वाटप केला जातो त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्याची गाडी काळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्यांना आलेली आहे आणि ते त्यातला माल निकृष्ट दर्जाचा असं त्यांचं म्हणणं होतं. तर आपण येऊन तपासणी करून नमुने घेऊन कारवाई करावी अशा प्रकारचं एक पत्र आल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आलो. त्या गाडीतला माल त्याची पाहणी केली. त्याचे नमुने घेण्याचं काम सध्या सुरू आहे. नमुने घेऊन आम्ही प्रयोगशाळेत पाठवणार आहोत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील कारवाई घेण्यात येणार आहे. सर, प्राथमिक चौकशी केली आणि ती काय आढळून आलं? प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसतंय की हा जो आहार आहे, रॉ मटेरियल आहे त्याचं, ते काही याच्यामध्ये आम्हाला किडे दिसत आहेत, काही थोडासा एक्स्टर्नियस मॅटर म्हणतो आपण, काडी कचरा अशा स्वरूपाचं दिसून येते. त्यामुळं तो जो उर्वरित माल तो पण आपण सील करून ठेवणार आहोत पुढचे जोपर्यंत रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत. कोणत्या प्रकारचे किडे आढळून आले? सोंडी किडे म्हणतो ना आपण, त्या टाईपचे किडे दिसत आहेत. आता याच्यामध्ये असंही आढळून येतंय की जो काही डाळी आहेत त्याला बुरशी वगैरे लागल्या असं आरोप ग्रामस्थांनी केल्या. आपल्या प्राथमिक पाहणीत काय आढळून आलं? बुरशी वगैरे हे काय डोळ्यानं दिसून येत नाही आहे सध्या, पण प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये निष्पन्न होईल. सर, किती दिवस लागतील अहवाल येण्यासाठी? अहवाल येण्यासाठी आता सध्या सॅम्पलिंगचा बराचसा लोड असल्यामुळं साधारण 1 महिन्याभरात तरी अहवाल येतील. सर, मला सांगा का आता ही जी काही कारवाई आपण केलेली आहे ही कुणाच्या याच्यावरती पंचनामा केलं आहे? म्हणजे हे वाहतूकदार आहे की जो जिल्हा परिषद टेंडर घेतलंय तो आहे, नक्की काय माहिती समजली? जे वाहतूकदार आहेत, ज्यांचे पुरवठ्याचं काम आहे, ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनंच आपण नमुने घेतो आहोत. बरं, मग आता आपण ज्यांनी टेंडर घेतलंय त्यांची काय घेतलंय जबाब वगैरे? टेंडर घेतलेले समोर व्यक्ती अजून आलेले नाहीत. टेंडरची कॉपीज वगैरे आपण आता ते शिक्षण विभागाकडनं घेऊन त्या अनुषंगानं त्यांच्यापर्यंतही ती कारवाई होईल पुढं. बरं सर, आता तुम्ही म्हणाले की काही अन्नामध्ये किडे वगैरे सोंडे किडे आढळून आले. काय आता केलं पाहिजे आता त्या उर्वरित अन्नाचं? त्यामुळेच आपण तो जप्त करून ठेवणार आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील त्याची कारवाई होते ना. सर, आता जे वाहन जे अटकावून ग्रामस्थांनी ठेवलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये सुद्धा काही धान्यामध्ये किडे आढळून आलेत. मग आता त्या वाहनाचं किंवा त्यातल्या अन्नधान्याचं काय? वाहनातला माल जप्त करून ठेवणार आहोत आपण. जप्त केला जातोय. त्या गाडीतला जो माल आहे तो काही शाळांना काल खाली झालेला आहे. त्यांचं काय, त्या बालकांचं काय? त्याच्या संदर्भात पुरवठा विभाग जो शाळेचा आहे, शिक्षण विभाग, त्यांनी तो माल परत बोलवून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तो वाटप केला जाणार नाही. सर, आता एक अंतिम प्रश्न आहे का आपण कारवाई करत असताना विमलेश गांधी नावाचा एक व्यक्ती आपल्याला भेटायला आला होता. तुम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही इथून निघून जा, इथं थांबू नका? नाही, असं काही नाही झालेलं. असं काही घडलं नाही.